जय जय रघुवीर समर्थ महारुद्र हनुमान की जय। धगधगीत बुब्बुळा प्रत्यक्ष सूर्यमंडळा कराळ काळ मुख तो रिपुकुळास दुःख तो। हनुमंतांचे डोळे जणू काही सूर्य तळपत आहे असं वाटतं। प्रत्यक्ष सूर्यमंडळच त्यांच्या नेत्रामध्ये प्रकट झाले असं वाटतं। म्हणून धगधगीत बुब्बुळा प्रत्यक्ष सूर्यमंडळा कराळ काळ मुख तो रिपुकुळास दुःख तो। कराल म्हणजे विकराल असं त्यांचं मुख आहे। बघा, हनुमंतांनी विशेष करून हे वानर जे आहेत ना, हे सर्व वानर हे भगवंताचे परमभक्त आहेत। पण परमभक्त असणं म्हणजे त्यांनी प्रत्येक वेळेलाच मृदू असणं, सोशिक असणं, अशा काहीतरी भावना आपल्या तयार झालेल्या आहेत, तर ते पूर्णपणे खरं नाही आहे। भगवंताचा भक्त अत्यंत बलवान पण असतो, तेजस्वी सुद्धा असतो, सामर्थ्यवान असतो। तो सोशिक असावा, पण सज्जनांसाठी दुर्जनांच्या समोर त्यानं तितकाच पराक्रम गाजवला पाहिजे। तो भीषण आणि भयानक असला पाहिजे, हे वानर दाखवतात। कारण वानरांचं वर्णनच असं आहे की ते अत्यंत भीषण भयानक असे वानर होते, ज्यांचे दात, ज्यांची नख तीक्ष्ण होती आणि त्यांचा संकल्पच असा होता की काय वाटेल ते झालं तरी आम्ही समुद्र पार करू, काय वाटेल ते झालं तरी आम्ही सीतामाईंचा सोडवणूक करू, आणि काय वाटेल ते झालं तरी आम्ही रावणाला, त्याच्या पुत्र पौत्र प्रपौत्र बांधव मित्र सर्व गणांचे नष्ट करून टाकू, संपवून टाकू। आणि असा जो संकल्प असतात ते दुर्बल मनाच्या किंवा कोवळ्या मनाच्या लोकांना झेपत नाहीत। म्हणून एक संकल्पना आपली स्पष्ट पाहिजे की भक्त प्रत्येक वेळेलाच असा सोज्वळ असतो, सोशिक असतो, प्रेमळ असतो, हे त्याचं एक अंग झालं। पण दुसरी बाजू पण तेवढीच खरी आहे की दुर्जनांच्या समोर तो तितकाच विकराल असतो, भयानक असतो। आणि दुर्जनांना भक्ताचं भय वाटलंच पाहिजे। याच्या नादाला नको बाबा लागायला, कारण ह्याच्यामध्ये एवढी अपार शक्ती आहे की हा दुर्जनांचाही कर्दनकाळ होऊ शकतो। म्हणून रामायणाची आणि हनुमंतांच्या चरित्राची फार मोठी शिकवण आहे, भक्तानं दुर्बल राहून चालत नाही। वेळ प्रसंगी भक्ताला सुद्धा दुर्जनापेक्षाही भयंकर होता आलं पाहिजे, चांगल्याच्या रक्षणासाठी। म्हणून धगधगीत बुब्बुळा प्रत्यक्ष सूर्यमंडळा कराळ काळ मुख तो रिपुकुळास दुःख तो। रिपू राक्षसांचं जे कुळ आहे, रिपू म्हणजे शत्रू, हनुमंतांचे शत्रू राक्षस होते, त्या राक्षसांना सुद्धा अख्ख्या कुळाला त्यांचं भय वाटायला लागलं। आणि हा वानर आला म्हणजे आपलं सगळं संपलं अशी भावना त्यांची प्रकट होत असे, इतकं भय त्यांना वाटत असे। रूपे कपी अचाटहा सुवर्णकट्ट चासतो, फिरे उदास दासतो, खळासी काळ भासतो। खळाला काळच वाटला पाहिजे। काळ याचा अर्थ मृत्यू। जे दुर्जन आहेत, खळ, आता माऊलींसारख्या कोमल भक्तांनी म्हटलंय, जे खळांची व्यंकटी सांडो, ही एक पद्धती आहे। दुर्जनांचा दुर्जनपणा नष्ट होऊ दे, ही सज्जनांची भूमिका असते। पण जर सज्जनांचं परित्राण करताना दुर्जन नाश करण्याचीच आवश्यकता निर्माण झाली आणि दुर्जनांचा जर नाश केला नाही तर सज्जन जगणार नाहीत, इतके दुर्जन हे अधिक दुर्जन आहेत, अशी जेव्हा स्थिती निर्माण होते तेव्हा जशास तसे ठोशाला ठोशा असंच उत्तर द्यावं लागतं। आणि त्यावेळेला केवळ खळांची व्यंकटी सांडो एवढं म्हणून पुरेसं होत नाही, तर त्या खळांनाच संपवावं लागतं। वाईट लोकांचा वाईटपणा जावं म्हणजे ते चांगले व्हावेत, ही एक पद्धती आहे विचार करण्याची, आणि ती योग्य सुद्धा आहे। पण जेव्हा वाईट हे इतके मुरलेले वाईट असतात की आता त्यांचा वाईटपणा घालवण्यामध्ये चांगल्या माणसाचा चांगुलपणा जात असेल किंवा चांगला माणूसच संपत असेल, तर त्यापेक्षा तो वाईट संपवणं आवश्यक असतं, ज्याला गीतेमध्ये विनाशायच दुष्कृताम असं म्हटलेलं आहे।
म्हणून मारुतीराय खळास काळ भासतो असे. रूपे कपी अचाटहा सुवर्ण कट्टक असतो. हा कपी प्रचंड मोठ्या आकाराचा आहे, अचाट आहे आणि त्यांनी सोन्याची कासोटी नेसलेली ही जन्मजात आहे. त्यामुळं हनुमान हे पूर्ण ब्रह्मचारी मानले जातात. जन्मजातच ते सोन्याची लंगोटी नेसून जन्माला आलेले आहेत. त्यामुळं हनुमान हे पूर्ण ब्रह्मचारी म्हटले जातात. आणि असे हे हनुमान दुष्ट दुर्जनांना भय निर्माण करणारे आहेत. फिरे उदास दासतो खळास काळ भासतो. फार मोठं तत्वज्ञान याच्यात सांगितलं. हनुमान जे काही करतात ते स्वतःसाठी काहीच करत नाही. उदास याचा अर्थ उदास, व्यवहाराच्या अवस्थेपेक्षा उंच अवस्थेमध्ये. आस म्हणजे बसलेले, मनाच्या भूमिकेने बसलेले. ज्यांचं मन हे व्यावहारिक स्तरावर न राहता पारमार्थिक स्तरावर स्थिर झालेलं असतं त्याला उदास असं म्हणतात. उदास याचा अर्थ उद्विग्न असा नाही. उदास म्हणजे मनानं अत्यंत स्थिर झालेले, कोणतीही आसक्ती त्यांना आता पकडू शकत नाही, कोणती आसक्ती त्यांना कशामध्ये चिकटवू शकत नाही, अशी स्थिती असणारे हनुमान आहे. म्हणून फिरे उदास दास तो. दास म्हणजे रामरायांचा दास. हनुमान हे दास्य भक्तीचे आचार्य आहेत, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. म्हणून भगवंताच्या भक्तीनं आपलं मन इतकं उन्नत होतं की आपल्याला कोणतीच आसक्ती अडवू शकत नाही. म्हणून भगवंताचा दास होता आलं पाहिजे, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि असं असताना रामकार्यासाठी आवश्यक असणारा, राक्षसांसाठी दुर्जनांसाठी असणारा जो विध्वंसक किंवा मृत्यूस्वरूप भासावा असा जो स्वभाव आहे तोही ते अत्यंत तटस्थपणे बजावू शकतात. आणि तो विध्वंस पूर्ण झाला की पुन्हा ते शांतच आहेत. म्हणून इथं विध्वंसक शक्ती पण दाखवली आहे आणि इथं अलिप्तता, तटस्थता सुद्धा दाखवली. जे काही कार्य करायचे तटस्थपणेच श्री हनुमान करतात. ती आवश्यक गोष्ट आहे. दुर्जनांचा विनाश करण्यासाठी लागणारा तो विध्वंसक किंवा संहारक स्वभाव तो आवश्यक आहे, म्हणून ते त्याची योजना करतात आणि पुन्हा ते उदास म्हणजे पुन्हा तटस्थपणे जीवन जगायला लागतात. एवढं त्यांचं फार मोठं वैशिष्ट्य. झळक झक्क दामिनी वितंड काळ कामिनी तयापरी झळाझळी लुळीत रोम जावळे. दामिनी याचा अर्थ किंवा सौदामिनी याचा अर्थ आकाशातील वीज. ती ज्याप्रमाणे लखलकाट करते. झळक झक्क दामिनी वितंड काळ कामिनी, जणू काही ती ज्याच्यावर पडेल त्याचा काळ बनते. असे हनुमान सुद्धा आहेत. तयापरी झळाझळी, त्याचप्रमाणे हनुमंतांचा जो चपेटा आहे, हनुमंतांचं जे आक्रमण आहे ते आक्रमण, तो चपेटा सुद्धा त्या विजेसारखा प्रचंड आघात करणारा आणि वेगवान असा आहे. वीज आकाशातून अनेक किलोमीटर दूरून काही क्षणामध्ये पृथ्वीवर पोहोचते. तसे हनुमंत सुद्धा युद्धाच्या वेळेला, संहाराच्या वेळेला अशा दामिनीसारखे तेजस्वी वेगात पोहोचतात आणि युद्ध करू इच्छिणाऱ्या त्यांच्या विरोधातल्या त्याची इच्छा पूर्ण करत त्याचा संहार करतात. झळक झक्क दामिनी वितंड काळ कामिनी तयापरी झळाझळी लुळीत रोम जावळी. हनुमंतांच्या देहावर असणारे रोम समर्थांना तत्कालीन जावळीखोर आठवलं. ते जसं घनदाट होतं तसं हनुमान हे वानर देहामध्ये असल्यामुळं ते रोम सुद्धा तसेच आहेत. पण त्या रोमारोमातून सुद्धा ते तेज प्रकट होतंय असं समर्थांना सांगायचं. झळक झक्क दामिनी वितंड काळ कामिनी तयापरी झळाझळी लुळीत रोम जावळी.
समस्त प्राणनाथ रे, करी जना सनाथ रे, अतुळ तुळना नसे, अतुल शक्ती विलसे. सर्वांचे प्राणनाथ हनुमान आहेत. आता मुळात पाहिलं तर प्रत्येक जीवाचा प्राण हाच नाथ आहे, पण दुसरा अर्थ आहे सर्व प्राणांचेही ते नाथ आहेत. म्हणजे सर्व प्राणशक्तीच्या मागे असणारं जे तत्व आहे ते हनुमान आहे. म्हणून प्राण हे हाच नाथ जीवाचा, या दृष्टीनंही प्राणनाथ, आणि सर्व प्राणशक्तीच्या मागे असणारं जे अनादि तत्व आहे ते तत्वस्वरूप असणारे हनुमान प्राणनाथ, म्हणून सुद्धा ते प्राणनाथ. प्राणनाथ रे असे हे प्राणनाथ. करी जना सनाथ रे. अनाथ आणि सनाथ, ज्याला कोणीतरी आश्रयदाता आहे तो सनाथ आहे, ज्याला कोणी आश्रयदाता नाहीये तो अनाथ आहे. हनुमान हे सगळ्यांना सनाथ करतात. याचा अर्थ असा आहे की हनुमान आपल्या पाठीशी असतात त्यावेळेला आपल्याला कशाचं भय राहत नाही. करी जना सनाथ रे. हनुमान यांच्या एका स्मरणानं भगवान श्रीराम प्रकट होतात. श्रीराम हे जगज्जीवन आहेत, भगवान आहेत, आणि म्हणून श्री हनुमान जर आपल्याला प्रसन्न झाले तर ते रामरायांच्या माध्यमातून आपल्याला सनाथत्व देतात. अनेक अशी उदाहरणं आहेत. समर्थांचे वडील सूर्याजी पंत यांच्यासाठी मारुतीरायांनी स्मरण केलं आणि रामराय तिथं प्रकट झाले. हनुमंतांच्या कृपेनं विश्वंभर भगवान श्री रामांचं दर्शन सूर्याजी पंतांना, समर्थांच्या वडिलांना झालं. समर्थांना स्वतःला हनुमंताच्या कृपेनंच रामरायांचं दर्शन झालं. रामरक्षेमध्ये एक शब्द येतो, हनुमान कीलकम. रामभक्तीची किल्ली हनुमान आहे. त्यामुळं हनुमान हे सर्वांना सनाथ करणारे आहेत. जर हनुमंतांची उपासना आम्ही केली तर हनुमान आपल्या सगळ्यांना सनाथ करतात. आपल्यावर ते प्रसन्न झाले की ते आपसूक रामरायांना बोलवून आणतात. रामराय आत्माराम स्वरूप आहेत, हनुमान हे प्राणस्वरूप आहेत. आणि प्राण आणि आत्माराम यांचं खूप घनिष्ठ नातं आहे. म्हणून एकदा प्राणाला आपलंसं करून घेतलं की आत्माराम भगवान आपोआप आपल्याला प्राप्त होणार आहेत. म्हणून करी जना सनाथ रे. अतुळ तुळना नसे, अतुळ शक्ती विलसे. सगळ्या ब्रह्मांडांना व्यापून असणारी हनुमंतांची शक्ती, आणि त्यामुळे त्या शक्तीचा विलास सर्वत्र आपल्याला पाहायला मिळतो. ही शक्ती प्राणशक्ती आहे, प्राणतत्वाची शक्ती आहे. आणि प्राणी त्यालाच म्हणतात जो प्राणांना धारण करतो. म्हणून पशु पक्षी वृक्ष हे सर्व प्राणी आहेत. संस्कृत व्याख्येनुसार जे प्राणांना धारण करतात ते प्राणी आहेत. आणि हनुमान हे प्राणनाथ आहेत, शक्ती स्वरूप आहेत. म्हणून हनुमंतांची ही शक्ती, हनुमंतांचं हे सामर्थ्य सर्वत्र विलास पावतं, म्हणजे विलसत, सर्वत्र प्रकट होतं, त्याचा प्रभाव जाणवतो. त्यांच्याच सामर्थ्यावर या विश्वब्रह्मांडाचा संपूर्ण व्यापार चालतो. अशा परमात्म्याच्या अनंत शक्ती आहेत. त्या सर्व शक्ती स्वरूप हनुमान असल्यामुळं त्या अनंत शक्तींना धारण करणारे सुद्धा तेच आहेत. असे हनुमान हे विश्वातील प्रत्येक गोष्टीमध्ये स्वतःचा एक प्रभाव दाखवून देतात आणि त्यांच्या प्रभावानंच हे सगळं चालतं. अतुळ तुळना नसे, अतुल शक्ती विलसे. रूपे रसाळ बाळकू, समस्त चित्त चाळकू. कपी परंतु ईश्वरू, विशेष लाधलावरू. पुन्हा बाललीलेचा विचार समर्थांनी मांडला. बाळ अत्यंत हे गोंडस आहे, रसाळ आहे, प्रत्येकाच्या चित्ताला प्रेरित करणार आहे. त्या बालकाला बघितलं की प्रत्येकाला त्याला जवळ घ्यावं असं वाटतं.
त्याचे लाड करावेसे वाटतात. समस्त चित्त चाळको, प्रत्येकाच्या चित्ताला ते प्रेरणा देतं, रामभक्तीची प्रेरणा देतं, चालना देतं. म्हणून हे बालक सुद्धा रामभक्तीला चालना देणार असं आहे. कपी परंतु ईश्वर आहे. कपी देह, वानरांचा देह, पण मुळात आहे शिवतत्व. हे शिवतत्व आहे. एकादश रुद्र हनुमान आहेत. म्हणून कपी परंतु ईश्वरू, भगवान शिवांनाच ईश्वर म्हटलं जातं. विशेष लाधलावरू, आणि त्यांच्या माता अंजनेला विशेष वराची प्राप्ती झाली शिवांच्या कृपेमुळं, आणि तो पुत्र प्राप्त झाला. हा एक भावार्थ. दुसरा भावार्थ, वज्र लागल्यानंतर हनुमंतांना अनेक वर प्राप्त झाले देवतांकडून, तो दुसरा भावार्थ. तिसरा भावार्थ, भगवंतांनी त्यांना चिरंजीवित्व दिलं, हा एक विशेष वर त्यांना प्राप्त झाला, तोही एक भावार्थ. अशा अनेक भावार्थांनी इथं वराचा संदर्भ येतो. कपी परंतु ईश्वरू विशेष लाधलावरू, स्वरुद्र क्षोभल्यावरी तयास कोण सावरी, गुणागळा परोपरी सतेज रूप ईश्वरी. या रुद्राचा जेव्हा क्षोभ होतो, रुद्र याचा अर्थ दुष्टांना रडवणारा आणि त्यांना रडवून त्यांना पळ काढायला लावणारा, असा स्वरुद्र क्षोभल्यावरी स्वतःच जेव्हा तो प्रक्षुब्ध होतो दुष्टांच्या दुष्ट आचरणामुळं, कठोरपणामुळं, जेव्हा तो क्षुब्ध होतो, त्याला आता कोणीच सावरू शकत नाही, त्याला कोणी आवरू शकत नाही. त्याची संहारक शक्ती जेव्हा काम करायला लागते तेव्हा त्याला कोणीच आवर घालू शकत नाही. गुणागळा परोपरी सतेज रूप ईश्वरी, सर्व गुणांच्या पलीकडे तो जातो, म्हणजे लयच करून टाकतो, सर्व ब्रह्मांडाचा लय करून टाकतो, त्रिगुणांचा लय करून टाकतो आणि एकत्वाला घेऊन जातो. हेच शिवांचं कार्य आहे. पंचदेवतांमध्ये गणेश, सूर्य किंवा ब्रह्मा, देवी, विष्णू आणि रुद्र किंवा शिव, ह्या कार्यामध्ये शिवांचं लय करण्याचं कार्य आहे. सृष्टीचा लय, अज्ञानाचा लय, द्वैताचा लय, हे सर्व शिव रुद्र तत्व करतं. आणि म्हणून या सर्वाचा लय करण्याचं सामर्थ्य या हनुमंतांमध्ये आहे, आणि ते सृष्टीचा लय करू शकतात महाप्रलयाच्या वेळेस. त्याचप्रमाणे साधकाच्या जीवनामध्ये सद्गुरूच्या रूपात प्रकट होऊन ते त्याच्या अज्ञानाचा लय करतात आणि त्या परमात्म्याशी एकत्वाची अनुभूती करून देतात. स्वरुद्र क्षोभलयावरी तयास कोण सावरी, गुणागळा परोपरी सतेज रूप ईश्वरी. समर्थदास हा भला, कपी कोणात शोभला, सुरारी काळ क्षोभला, त्रिकूट जिंकिला भला. सुरारी काळ क्षोभला, सुरांचा अरी म्हणजे राक्षस, सुर म्हणजे देव, त्या राक्षसांवर काळाप्रमाणे क्षोभ केला, क्रोध केला, असे हनुमान. त्रिकूट जिंकिला भला, त्रिकूट पर्वत आणि सुवेल पर्वत हे पर्वत लंकेमध्ये, रावणाची नगरी लंका नगरी त्रिकूट पर्वतावर होती आणि सुवेल पर्वतावर श्रीराम जाऊन विराजमान झाले होते. तेव्हा त्रिकूट जिंकला म्हणजे लंका द्वीपावरच्या लंका नगरीवर विजय मिळवला हनुमंतांनी, जेव्हा लंका दहन केलं त्यावेळेस. आणि युद्धामध्ये सुद्धा हनुमंतांच्या मदतीनं रामरायांनी या त्रिकुटावर विजय मिळवला. असे हे हनुमान. समर्थ दास हा भला,
कपिकुळात शोभला. इथं समर्थ शब्द रामदास स्वामींनी श्री राम समर्थ या अर्थाने घेतलेला आहे. रामरायांनाच ते समर्थ म्हणतात आणि त्यांचा दास म्हणजे हनुमान आहे. भला म्हणजे उत्तम असा रामरायांचा दास, समर्थ दास हा भला कपिकुळात शोभला. सर्व कपिकुळामध्ये मंडन स्वरूप अत्यंत प्रभावी असे हनुमान. या हनुमंतांनी अशा प्रकारे राक्षसांचा कर्दन काळ ठरून त्यांचा विध्वंस केला आणि राक्षसांचा नाश करण्याची जी रामरायांची प्रतिज्ञा होती ती पूर्ण करण्यास त्यांना संपूर्ण सहयोग केला. अशा हनुमंतांना आपण वंदन करूया. जय जय रघुवीर समर्थ.